नवापूर जवळ सुरत नागपूर ट्रॅव्हल्सला भीषण आग, 36 प्रवाशांचे प्राण वाचले। पत्रकार मनोज बोरसे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांना मिळाली तात्काळ मदत। नवापूर सुरत येथून नागपूरकडे जाणाऱ्या सिहोरी ट्रॅव्हल्सला नवापूर जवळील सुजित हॉटेल समोर मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली। बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 36 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले। मात्र मध्यरात्रीच्या वेळी महामार्गावर महिला आणि लहान मुलांसह प्रवासी तब्बल 3 तास अडकून पडले होते। बुलढाणे आज सुरतवरून अमरावतीकरता सिहोरी ट्रॅव्हल्स बस क्रमांक 82 मध्ये निघालो तेव्हा नवापूरच्या पुढे गाडीतून धुवा यायला सुरुवात झाली व ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे आम्हा सर्व प्रवाशांचे प्राण वाचले। नाही तर आज आमचा अंत्यविधी होता आणि 2 दिवस आधी शिवोरीचा काहीतरी टायर फुटला असं मला तिकीट बुक केल्यानंतर समजलं। तेव्हा मी कॅन्सल करायची का काय करायचं हा विचार करत होतो, पण ट्रॅफिक असल्यामुळं तिकीट मिळत नाही आणि आमच्याकडून हे 1500 रुपये तिकीट घेतात। आमच्या जीवनाची काही म्हणजे लाईफ इन्शुरन्स वगैरे तर यांच्याकडे काही आहेच नाही। तुम्ही स्वतःच्या सुरक्षा स्वतः करा अशा याच्यावर यांचा सगळे हे चालत आहे। से मैं सूरत रहता हूँ। सूरत से नागपुर जा रहा था तो बीच रास्ते में गाड़ी में से मैं पीछे का सोफा था एकदम लास्ट वाला, तो थोड़ा स्मेल आने लगा। मुझे लगा कुछ बाहर का दिक्कत होगा। फिर ज़्यादा स्मेल आया तो गाड़ी का ड्राइवर को बोला हम कि कुछ ऐसा प्रॉब्लम आ रहा था। ड्राइवर ने गाड़ी रोक कर उसका मसला हल कर दिया थोड़ा। या कठीण प्रसंगी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज बोरसे यांनी तातडीने पुढाकार घेतला। त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन आणि नंदुरबार आरटीओ विभागाचे अधिकारी उत्तम जाधव यांच्याशी संपर्क साधला। एवढेच नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष नवापूर सीमा तपासणी नाक्यावर जाऊन आरटीओ अधिकारी भामरे यांच्याशी चर्चा करत प्रवाशांना तातडीने मदत देण्याची मागणी केली। मनोज बोरसे यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परिवहन प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली आणि ट्रॅव्हल्स व्यवस्थापनाकडून पर्यायी बस उपलब्ध करून दिली। रात्री 1 वाजेच्या सुमारास सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले। संकट काळात प्रवाशांच्या मदतीला धावून आलेल्या मनोज बोरसे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। बोला सर। गाडी सुरतून नागपूर जात होती, त्याच्यात वायरचं शॉर्ट सर्किट झाला। आता मागचा लाईट जायला लागला तर आम्हाला कळलं तर आम्ही लगेच विझवलं। गाडीत किती प्रवासी होते? 36 लोक होते। हे तुमच्या लक्षात कसं आलं? मला असं अचानक स्मेल आली ना, लगेच गाडी थांबवली मी नवापूरच्या पुढं। मला जसं वाटलं लगेच विझवलं मी। गाडीत 36 प्रवासी आहेत का 36 पेक्षा जास्त आहेत? कारण लहान मुलं बी दिसत आहेत। सर लहान मुलं नाही, आता तर मोजून तर 33 किंवा 32 लोक आहेत। पुढून 3 लोक बसणारे होते साखळी। नमस्कार, मी मोटर वाहन निरीक्षक अनुज भामरे। मी आज कर्तव्यार्थ सीमा तपास नाका नवापूर येथे असताना नवापूर एक्सप्रेसचे प्रतिनिधी श्री मनोज भाऊ बोरसे तिथं आले। त्यांनी एका रस्त्यात वाहन ब्रेकडाऊन झाल्याची माहिती दिली बस, आणि सगळे प्रवासी थांबलेले खोळंबलेले होते तसे कळवले। त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत इथं आलो। इथं आल्यानंतर सर्व प्रवाशांना दुसरे वाहन करून त्यांना पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले।